प्रश्न आपण बघूयात काय आहे ते. जर त्रिकोण PQR मध्ये PM बरोबर 15. आता PM आपल्याला दिसते बघा, PM हे दिसते बघा, PM है ना, ही बाजू आहे 15. त्याच्यानंतर PQ आहे 25. PQ दिसते बघा आपल्याला, ही पूर्ण मोठी बाजू PQ, ठीक आहे, ती आहे 25. आता या ठिकाणी मी असं लिहिते 25, ठीक आहे. आपल्याला तुम्हाला फक्त समजण्यासाठी ही मोठी बाजू आपल्याला PQ दिसते, त्याच्यातला PM जो आहे तो 15 आहे. PR बरोबर 20. आता ही जी बाजू पूर्ण मोठी दिसते ती आहे PR. आता ते तुम्हाला समजेलच, PR जो आहे तो 20 आहे आणि NR म्हणजे ही छोटी बाजू NR आहे ते बघा 8 आहे. तर रेषा NM, आपल्याला ही त्रिकोणाच्या मध्ये एक रेषा दिसते बघा NM. तर रेषा NM ही बाजू RQला म्हणजे ही जी रेषा दिसते त्याचीच खालची बाजू म्हणजे त्या त्रिकोणाचा पाया. तर रेषा NM ही बाजू RQला समांतर आहे का, आणि जर असेल तर कारण लिहा. बरोबर. आता सगळे जी माप आहेत ते आपल्याला माहीत आहे, ती माप जी आहेत ना ते आता एक्स्ट्रा परत लिहायची काय आपल्याला गरज नाही. सुरुवातीला आपण काय करूया, आता ह्या बाजू PQ वरून आपण आता लिहूया. आता PQ बाजू आपण कसं लिहू शकतो, तर PQ बरोबर काय आहे बघा, तर PQ म्हणजेच PM अधिक MQ आहे है ना. PM अधिक MQ म्हणजेच काय होतं, तर ते PQ ही बाजू होते. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण लिहूया PQ बरोबर, PQ म्हणजेच आहे PM अधिक MQ आहे है ना. हे दोन्हींची बेरीज म्हणजेच PQ आहे. बरोबर. आता हे आपण कारण काय लिहिले तर बघा या ठिकाणी PMQ हे तिन्ही कशा आहेत, ते तिन्ही बिंदू हे एकाच रेषेमध्ये आहे. त्याच्यामुळे आपण लिहिलं की PQ बरोबर PM अधिक MQ आहे. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता PMQ हे तिन्ही बिंदू एकाच लाईनमध्ये आहेत. त्याच्यामुळे PQ बरोबर PM अधिक MQ आहे असे आपण लिहू शकतो. आता याच्यामध्ये ज्या काही बाजू दिलेल्या आहेत ना ते आता आपण लिहूया. आता PQ किती दिलेला आहे बघा, तो आहे 25, ठीक आहे. PM किती आहे बघा, तर तो आहे 15 अधिक MQ आपल्याला माहीत नाही, तो आता आपण काढूया. बरोबर. आता MQ काढायचा आहे, त्याच्यामुळे MQ आपण उजव्या बाजूला घेऊया, सॉरी आपण तो डाव्या बाजूला घेऊया. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा 25 जे आहे ते आपण आहे तसंच लिहूया या साईडला, ठीक आहे. 25 म्हणजे MQ आपण या साईडला आणलं आणि 25 ते आपण त्या साईडला लिहिलं. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे चिन्ह आहे ते चिन्हामध्ये बदल होणार नाहीत. आता 15 जे आहे, ठीक आहे, ते 15 आपण 25च्या साईडला आणल्यामुळे काय होईल बघा, आता ते MQच्या साईडला असल्यामुळे, ठीक आहे, MQच्या साईडला 15 आहे, ठीक आहे. म्हणजे कन्सिडर करा की 15 या ठिकाणी आहे, ठीक आहे, आणि 25 या ठिकाणी. आता 25च्या साईडला आपल्याला 15 आणायचे आहे. मग त्याच्यामुळे 25 आता इथं काय होईल, या ठिकाणी 15 अधिक आहे, तर या साईडला आल्यावरती काय होईल बघा, तर ते वजा 15 होणार आहेत, ठीक आहे. म्हणजेच आता बघा 25 वजा 15 किती झाले बघा, तर ते 10 झाले. म्हणजेच MQची किंमत किती झाली, तर आपल्याला ती मिळालेली आहे ती आहे 10. या ठिकाणी आकृतीमध्ये आपण लिहू शकतो